जय भीम, जय शिवराय। आज आम्ही वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट संघटना सगळे मिळून जो आज आपल्या देशभरात गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला आहे, तो कृत्रिम तुटवडा का निर्माण झाला आहे, याला दोषी कोण? आपले देशाचे पंतप्रधान त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की परत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे। हे खरंच परिस्थिती तशी आहे का? आणि त्यांना ही परिस्थिती माहीत होती तर त्यांनी गॅस सिलेंडरच्या पासून सगळ्या गोष्टीची व्यवस्था का केली नाही? हे सगळे प्रश्न करासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी 23 मार्चला RSSच्या मुख्यालयावरती भागवत साहेबांना प्रश्न विचारण्यासाठी मोर्चा काढला होता, परंतु भागवत साहेब त्या दिवशी आम्हाला भेटले नाही। आणि आज नरेंद्र कब मिलेंगा सिलेंडर या नाऱ्याने पूर्ण राज्यभरात आम्ही आज गॅस सिलेंडरच्या तुटवड्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करतो आहे। आज अमरावती जिल्ह्यात आमचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर निलेशजी विश्वकर्मा, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे विजयजी चोरपगार, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार सगळे मिळून आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाऊन त्यांना जाब विचारतो आहे की हा गॅस सिलेंडरचा खरोखर तुटवडा आहे की हे तुम्ही जाणूनबुजून सर्वसामान्य जनतेला त्रास देत आहे। अगर आज सर्वसामान्य जनतेने विचारपूर्वक मतदान केलं असतं, गॅस सिलेंडर ह्या चिन्हासमोरील बटन दाबून वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणली असती तर निश्चितच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी गॅस सिलेंडर ह्या तुटवड्यावरला निर्माणच होऊ दिला नसता, एवढी आम्हाला गॅरंटी आहे। जय भीम, जय शिवराय।